Okay, student, today in this lecture, we are going to start about the third mode of heat transfer, that is radiation. आपण लास्ट लेक्चरला जे मोड ऑफ हीट ट्रान्सफर स्टडी करत होतो त्यामधले दोन कंडक्शन आणि कन्व्हेक्शन आपण घेतले. आपण या लेक्चरमध्ये जो रेडिएशन राहिलेला टॉपिक आहे तो आपण या ठिकाणी कव्हर करूयात. जसं की मी लास्ट लेक्चर तुम्हाला सांगितलं की रेडिएशन जे आहे त्याचं एक एक्झाम्पल मी सांगितलं. त्याचा एक्झाम्पल काय आहे, जो सूर्य आहे त्या सूर्याकडून येणारी जी काही एनर्जी आहे, जी काही हीट एनर्जी, जी काही उष्णता सूर्याकडून येणारी जी पृथ्वीला मिळते, पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचते, सोबत हा सन आहे, सूर्य आहे, सूर्यापासून निघणारी हीट एनर्जी तो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे सपोज या ठिकाणी, त्यावरती येऊन ती एनर्जी पोहोचते. मग ती एनर्जी पृष्ठभागापर्यंत येत असताना हा पृष्ठभागाच्या वरती तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वातावरण आहे. ते जे वातावरण आहे त्या वातावरणाचा आपण जसं वातावरणामध्ये वरती जाऊ तर जसं त्या वातावरणामध्ये हवा ही विरळ होत जाते, हवेचे प्रमाण कमी व्हायला लागते आणि कालांतराने एका वातावरणाच्या बाहेर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी स्पेस आहे. स्पेसमध्ये काय पोकळी आहे, त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची हवा नाही. हवा म्हणजे गॅस हा त्या ठिकाणी नसेल स्पेसमध्ये. मग तिथे काय आहे, कम्प्लीट व्हॅक्यूम आहे. स्पेसमध्ये तिथे काय व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम म्हणजे त्या ठिकाणी एअर नसेल, गॅस नसेल, त्या ठिकाणी गॅस पण नसेल, त्या ठिकाणी लिक्विड पण नसेल आणि त्या ठिकाणी सॉलिड पण नसेल. समजतं या स्पेसमध्ये. मग तरी सुद्धा या ठिकाणी कसल्याही प्रकारचं मीडियम नसताना देखील त्या ठिकाणी जी सूर्याकडून येणारी जी काही हीट एनर्जी आहे, तरी सुद्धा ती हीट एनर्जी काय होतं, ह्या पृथ्वीपर्यंत ही जी हीट एनर्जी आहे तरी ती हीट एनर्जी काय होते, या ठिकाणी ती पृथ्वीपर्यंत पोहोचते, पृथ्वीच्या पृष्ठभागाला ती येऊन पोहोचते. मग ती एनर्जी आहे, ती एनर्जी काय होते, जी पृथ्वीवरती येत असते ती काय होते, इट इज कम इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, समजतंय, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह च्या फॉर्म मध्ये ती एनर्जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येत असते. समजतंय. म्हणजे या ठिकाणी काय झालंय की सूर्यापासून जी काही हीट एनर्जी आहे या ठिकाणी पहिला ती सूर्यापाशी असते आणि तिथून ती कुठे आली, पृथ्वीच्या जो पृष्ठभाग आहे, जमीन आहे, त्यावरती ती येते. समजतंय, किंवा वातावरणात येते असं म्हणलं तरी चालेल. मग ती येत असताना मध्यभागी तर स्पेस आहे, त्या ठिकाणी गॅस नाही, त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं मीडियम नाही, सॉलिड नाही, लिक्विड नाही. मग ते आपण ते असं म्हणू शकतो त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं मीडियम हे नसतं. तरी सुद्धा सूर्यापासून निघणारी हीट एनर्जी ही पृथ्वीपर्यंत पोहोचते. म्हणजे या ठिकाणी हीट ट्रान्सफर होते सूर्याकडून पृथ्वीच्या स्पेस, म्हणजे सनकडून अर्थकडे. मग ती जी हीट एनर्जी येते ती कशी येते, इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्ह. ह्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या सूर्यापासून निघतात त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या थ्रू ती एनर्जी सूर्यापासून कुठे येते, पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येत असते. मग हा जो मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे या ठिकाणी मीडियमची आवश्यकता असते का, नो मीडियम इज रिक्वायर्ड. म्हणजे तिथे कसल्याही प्रकारचं मीडियमची आवश्यकता नसते. म्हणजे मीडियम असलं तरी चालेल, मीडियम नसलं तरी चालेल. समजते. तरी सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये ती एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते.
मग तिथं मीडियम असेल किंवा नसेल त्याचं काही घेणं नाही. समजतंय? मग ही जी रेडिएशन म्हणजे काय? रेडिएशन हा जो मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे, त्या मोड ऑफ हीट ट्रान्सफर मध्ये जी हीट ट्रान्सफर होते, हीट काय होते? ट्रान्सफर होते एका पोझिशन कडून किंवा एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे. ती हीट ट्रान्सफर कशी होते? इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. समजतंय? म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये हीट काय होते? एका ठिकाणी ती दुसऱ्या ठिकाणी जाते. समजतंय? मग ही जी मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे त्याला आपण म्हणतो रेडिएशन. रेडिएशन मधून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हीट कशी ट्रान्सफर होते? इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची मीडियमची आवश्यकता नसते. ओके, समजतंय? मग ह्याचं जर एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर आपण ह्याचं एक्झाम्पल काय घेऊ शकतो? याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की हीट एनर्जी कमिंग फ्रॉम द सन. सनकडून जी काही हीट एनर्जी भेटते अर्थला, ती हीट एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये येते? ती रेडिएशनच्या फॉर्म मध्ये येते. हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचा आहे फुरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन. हीट कंडक्शन साठी जो काही फुरियर लॉ आहे, आताच आपण मोड ऑफ हीट ट्रान्सफर पाहिलं, त्यामधला पहिला मोड होता कंडक्शन, नंतर कन्व्हेक्शन, नंतर रेडिएशन. म्हणजे कंडक्शन मध्ये हीट ट्रान्सफर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असताना किती हीट तो ट्रान्सफर होऊ शकते त्या पॉइंट मध्ये. त्यासाठी एक लॉ आहे, तो लॉ डेव्हलप केला फुरियर या सायंटिस्टनी. मग तो जो लॉ आहे फुरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन, तो आपण या ठिकाणी पाहूया. आता कंडक्शन हे घडतं सॉलिड मध्ये, म्हणजे सॉलिड मध्ये जे काही कंडक्शन घडतं त्यासाठी हा लॉ आहे. हा लॉ फ्रिक्वेंटली तुम्हाला विचारला गेलेला आहे. समर 2007, समर 2010, विंटर 2011, समर 2011, त्यानंतर विंटर 2012, समर 2012, समर 2013, समर 2014, त्यानंतर समर 2018, समर 2016, विंटर 2016. म्हणजे भरपूर वेळा हा प्रश्न आलेला आहे. तर प्रश्न असा होता, डिफाइन द फुरियर लॉ ऑफ थर्मल कंडक्शन. किंवा प्रश्न हाही विचारला गेलेला आहे, गिव्ह फुरियर लॉ किंवा स्टेट फुरियर लॉ ऑफ कंडक्शन ऑफ हीट ट्रान्सफर. यावरती एक फ्रिक्वेंटली तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर फुरियर लॉ हा खूप सोपा आहे, तो तुम्हाला मी या ठिकाणी इक्वेशनच्या साहाय्याने तुम्हाला तो एक्सप्लेन करतो. फुरियर लॉ स्टेट करतो की रेट ऑफ हीट ट्रान्सफर, रेट ऑफ हीट ट्रान्सफर पर युनिट एरिया, रेट ऑफ हीट ट्रान्सफर. सपोज कन्सिडर करा Q हा रेट ऑफ हीट ट्रान्सफर आहे. Q काय आहे? रेट ऑफ हीट ट्रान्सफर आहे. समजतंय? Q हा काय आहे? Q इज इक्वल टू रेट ऑफ हीट ट्रान्सफर. ओके,
ओके, आता रेट ऑफ हीट ट्रान्सफर म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. जी हीट ट्रान्सफर होते त्या हीटचं युनिट काय असतं, किलो जूल असेल, समजतंय. आणि रेट म्हणजे काय, पर युनिट टाइम, म्हणजे हीट एका सेकंदामागे किती ती जाते, किती ती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाते, समजतंय. मग त्याला म्हणतो आपण रेट ऑफ हीट ट्रान्सफर. म्हणजे रेट ऑफ हीट ट्रान्सफर म्हणजे काय, एका सेकंदाला हीट एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी किती ती ट्रान्सफर होत आहे, किती ती जात आहे हीट एनर्जी एका सेकंदासाठी. म्हणजे आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी, रेट ऑफ हीट ट्रान्सफर, समजतंय. म्हणजे ह्या क्यूचं जे असं युनिट असेल ते असेल किलोजूल पर सेकंड, समजतंय. ओके, किलोजूल पर सेकंड किंवा जूल पर सेकंड घेऊ शकतो. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, वॅट. किलोजूल पर सेकंड त्याला दुसरं वर्ड काय, वॅट किंवा किलोवॅट. म्हणजे वॅट किंवा किलोवॅट हे कशाचं युनिट झालं, रेट ऑफ हीट ट्रान्सफरचं युनिट झालं. किंवा किलोजूल पर सेकंड घेतलं तरी जमेल, किंवा किलोवॅट घ्या किंवा वॅट घ्या, समजतंय. म्हणजे क्यू हा काय, रेट ऑफ हीट ट्रान्सफर आहे, एका सेकंदाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी किती हीट ट्रान्सफर होते तो झाला रेट ऑफ हीट ट्रान्सफर, समजतंय. त्यानंतर या ठिकाणी रेट ऑफ हीट ट्रान्सफर क्यू पर युनिट तुम्हाला घ्यायचा आहे क्रॉस सेक्शनल एरिया, की ज्या क्रॉस सेक्शन एरियामधून ती हीट काय होते, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते. जसं की या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतोय, सपोज या ठिकाणी एक रेक्टँग्युलर रॉड मी या ठिकाणी दाखवलंय तुम्हाला या पद्धतीने. दिस रेक्टँग्युलर रॉड, सपोज या ठिकाणी हा रेक्टँग्युलर रॉड तुम्हाला दिसतोय. ह्या रेक्टँग्युलर रॉड मध्ये हीट ट्रान्सफर जी होते, सपोज या ठिकाणी हा वन एंड आहे, एक पॉइंट आपण त्याला देऊ एक एंड, आणि या ठिकाणी हे दुसरं एंड. म्हणजे एका पहिल्या पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे जर हीट ट्रान्सफर होत असेल या ठिकाणी, तर त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होत असताना, समजतंय, एक कडून दोन कडे या ठिकाणी जर अशी हीट ट्रान्सफर होत असेल, इमेजिन होते वन कडून टू कडे, म्हणजे ह्या पहिल्या एंड कडून दुसऱ्या एंड कडे जर हीट ट्रान्सफर होत असेल, आणि या ठिकाणी जर आपण या ठिकाणी हीट ट्रान्सफर कोणत्या, हा जो क्रॉस सेक्शन एरिया तुम्हाला मी दाखवतोय, या क्रॉस सेक्शन एरिया मधून ती हीट काय होते, पुढे ट्रान्सफर होते. इमेजिन होतंय. मग आपल्याला या ठिकाणी ओके, समजते. या ठिकाणी जी हीट ट्रान्सफर होते ती सपोज या ठिकाणी एक नंबर कडून दोन नंबरला जर जात असेल हीट, आणि या ठिकाणी हीट हा जो एरिया तुम्हाला दिसतोय त्या एरियाला क्रॉस करून ती जाते, समजते. या एरियाला काय करते, ती क्रॉस करते. प्रत्येक क्रॉस सेक्शन प्रत्येक ठिकाणी जर आपण कुठेही टाकला तर त्या एरियाला क्रॉस करून ती पुढे जाते, समजते. ह्या एरियाला क्रॉस करून ती पुढे जाते. मग आपण या ठिकाणी काय घेतो की
हीट ट्रान्सफर पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजे हा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे की ज्याला ती क्रॉस करून हीट काय होते, पुढे पुढे जात असते. समजतंय? सपोज हा क्रॉस सेक्शन एरिया जर ए असेल, सपोज हा क्रॉस सेक्शन एरिया समजतंय, दिसतोय हा एरिया ज्याला क्रॉस करून हीट पुढे जाते, जर तो ए असेल, समजतंय? मग आपण काय म्हणू शकतो, फुरियर लॉ सांगतो की रेट ऑफ हीट ट्रान्सफर पर युनिट, रेट ऑफ हीट ट्रान्सफर पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया ए म्हणजे काय झाला, क्यू अपॉन ए. समजतंय? इमेजिन होतंय? क्यू म्हणजे काय, रेट ऑफ हीट ट्रान्सफर, ए म्हणजे काय, क्रॉस सेक्शनल एरिया. समजतंय? ए म्हणजे काय, ए इज इक्वल टू काय राहील, क्रॉस सेक्शनल एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया. समजतंय? की ज्याला क्रॉस करून ती हीट काय होते, पुढे पुढे जाते, तो क्रॉस सेक्शनल एरिया आपण घेतला. रेट ऑफ हीट ट्रान्सफर म्हणजे क्यू पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया that is equal to or this rate of heat transfer per unit cross sectional area is directly proportional to normal temperature gradient. म्हणजे या ठिकाणी हा Q अपॉन A जो आहे, समजतंय, तो काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तो काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. या ठिकाणी काय प्रोपोर्शनलिटी साइन येईल. समजतंय? म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, Q अपॉन A is directly proportional to normal temperature gradient. तर नॉर्मल टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय, हा क्रॉस सेक्शनल एरियाला नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर, हे जे दोन पॉइंट तुम्हाला दिसत आहेत 1 आणि 2. समजतंय? सपोज या ठिकाणी 1 पॉइंटला जे टेम्परेचर आहे, सपोज त्या ठिकाणचं टेम्परेचर T1 असेल. किती आहे टेम्परेचर, T1. समजतंय? आणि जो सेकंड पॉइंट आहे त्या ठिकाणचं सपोज टेम्परेचर T2 असेल. इमेजिन होत आहे? मग या ठिकाणी पहिल्या नंबरला पॉइंटला टेम्परेचर आहे T1, दुसऱ्या नंबर पॉइंटला टेम्परेचर आहे T2, आणि ह्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स, समजतंय, हा फर्स्ट पॉइंट आणि या ठिकाणचा सेकंड पॉइंट, या दोन पॉइंट मधलं जे काही डिस्टन्स आहे, सपोज ते डिस्टन्स मी घेतलं dx, डिस्टन्स किती घेतलं, सपोज मी dx. इमेजिन होत आहे? मग या ठिकाणचं टेम्परेचर होतं T1, या ठिकाणचं टेम्परेचर आहे T2, दोन नंबरच्या एंडचं, आणि तो एक नंबरचा पॉइंट आणि दोन नंबरचा पॉइंट, या दोघांमधलं अंतर किती आहे, dx. मग राहिली गोष्ट आता नॉर्मल टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय, नॉर्मल टेम्परेचर ते आपण या ठिकाणी पाहूया. तर नॉर्मल टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय, की जे टेम्परेचर डिफरन्स, म्हणजे हा एक रेशो आहे नॉर्मल टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे, तो कशाचा रेशो आहे, टेम्परेचर डिफरन्स
बिटवीन टू पॉइंट्स, मग ते जे दोन पॉइंट आहेत अपॉन, समजतंय, म्हणजे हा काय एक टेम्परेचर डिफरन्स जो आहे समजतंय, बिटवीन टू पॉइंट्स अपॉन, त्याला कशाने डिवाइड करायचं, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, डिस्टन्स डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, त्या दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स. समजतंय, या दोघांचा रेशो म्हणजे काय असतं, नॉर्मल टेम्परेचर ग्रेडियंट असतं. म्हणजे या ठिकाणी सपोज टेम्परेचर डिफरन्स जर dt असेल, टेम्परेचर डिफरन्स किती असेल, सपोज dt, टेम्परेचर डिफरन्स किती, सपोज dt, आणि डिस्टन्स किती त्या दोन पॉइंट मध्ये, सपोज dx हे डिस्टन्स आहे. मग आपण फॉर्म्युला काय तयार होतो, q अपॉन a, म्हणजे काय, q म्हणजे काय, रेट ऑफ हीट ट्रान्सफर पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल टेम्परेचर ग्रेडियंट. नॉर्मल टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय, चेंज इन टेम्परेचर अपॉन चेंज इन डिस्टन्स. ह्या दोन पॉइंट मधलं चेंज इन टेम्परेचर अपॉन त्या दोन पॉइंट मधलं चेंज इन डिस्टन्स. सपोज या ठिकाणी दोन पॉइंटला, पहिल्या पॉइंटला टेम्परेचर T1 आहे, दुसऱ्या पॉइंटला T2 आहे. मग आपण या ठिकाणी dt किती घेऊ शकतो, dt म्हणजे चेंज इन टेम्परेचर आहे. मग आपण या ठिकाणी dt किती घेऊ शकतो, dt इज इक्वल टू T1 T1 मायनस T2. समजतंय, हा फॉर्म्युला आहे T1 मायनस T2. त्या दोघांमध्ये टेम्परेचर डिफरन्स जो काय आहे T1 मायनस T2 म्हणजे काय असेल, dt असेल, आणि dx म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. dx काय असेल, dx डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, दोन पॉइंट मधला डिस्टन्स. समजतंय, हे असेल dx, म्हणजे dt अपॉन dx हा झाला टेम्परेचर ग्रेडियंट. समजतंय का, टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे dt अपॉन dx. म्हणजे हेच जे स्टेटमेंट आहे, हे जे मी लिहिलेला फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला म्हणजे काय, तुमचा फुरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन. फुरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन काय, समजतंय, फुरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन काय, फुरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन काय सांगतो, रेट ऑफ हीट ट्रान्सफर म्हणजे q पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे a इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल टेम्परेचर ग्रेडियंट. समजतंय, म्हणजे आपण फुरियर लॉचं त्याचं स्टेटमेंट झालं. फुरियर लॉचं जर स्टेटमेंट लिहायचं असेल आपण म्हणू शकतो, इट स्टेट दॅट rate of heat transfer per unit area is
रेट ऑफ हीट ट्रान्सफर म्हणजे क्यू पर युनिट एरिया म्हणजे क्यू अपॉन ए ते काय आहे डायरेक्टली इथे काय डायरेक्टली प्रोपोर्शनल इज काय येईल इथे मग डायरेक्टली प्रोपोर्शनल is directly proportional to आता इथे dt बाय dx म्हणजे काय चेंज इन टेम्परेचर अपॉन चेंज इन डिस्टन्स त्यालाच आपण काय म्हणतो टेम्परेचर ग्रेडियंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल टेम्परेचर ग्रेडियंट ओके समजलं फुरियर लॉ काय आहे ते लक्षात राहील फुरियर लॉ तुमच्या अतिशय सोपा आहे फुरियर लॉ प्रत्येक वाटलं मी सांगतो फुरियर लॉ स्टेट दॅट heat transfer per unit area is directly proportional to the normal temperature gradient समजतंय हा फुरियर लॉ आहे मग या ठिकाणी फुरियर लॉ मध्ये आपण जर या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जो आहे तो जर आपण या ठिकाणी काढून टाकला ओके फुरियर लॉ मध्ये जर आपण हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जर काढून टाकला या ठिकाणी मग या ठिकाणी आपण जर त्याला इक्वल केलं इक्वल टू या ठिकाणी काय येईल मग त्याला के ने मल्टिप्लाय करू के समजतंय मग हा के काय आहे या के ला आपण म्हणतो थर्मल कंडक्टिव्हिटी के ला काय म्हणतो आपण थर्मल कंडक्टिव्हिटी समजतंय आणि के हा जो काही कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आपण घेतलेला आहे या ठिकाणी के काय घेतला आपण कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी या के ला आपण म्हणतो थर्मल कंडक्टिव्हिटी समजतंय आणि त्याचं जे एसआय युनिट आहे ते काय असेल या ठिकाणी वॅट पर मीटर केल्विन वॅट पर मीटर मीटर केल्विन समजतंय हे त्याचं एसआय युनिट आहे थर्मल कंडक्टिव्हिटीचं मग हे झालं इक्वेशन फायनली या ठिकाणी क्यू म्हणजे काय रेट ऑफ हीट ट्रान्सफर ए म्हणजे काय क्रॉस सेक्शनल एरिया की ज्याच्या थ्रू हीट काय होते पुढे जाते पास होऊन पुढे जाते त्यानंतर के म्हणजे काय थर्मल कंडक्टिव्हिटी त्यानंतर dt म्हणजे काय चेंज इन टेम्परेचर dx म्हणजे काय चेंज इन डिस्टन्स समजतंय फुरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन समजलं तुम्हाला त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे थर्मल कंडक्टिव्हिटी थर्मल कंडक्टिव्हिटी थर्मल कंडक्टिव्हिटी यावरती देखील तुम्हाला फ्रिक्वेंटली डेफिनेशन विचारले गेलेले आहे की थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय यावरती देखील तुम्हाला एक फ्रिक्वेंटली प्रश्न विचारला गेला आहे थर्मल कंडक्टिव्हिटी काय आहे
थर्मल कंडक्टिव्हिटी ही मटेरियलवरती डिपेंड असते. मटेरियल म्हणजे जसं मटेरियल जर आपण कॉपर, ॲल्युमिनियम, कास्ट आयर्न, प्लास्टिक असं वेगवेगळे मटेरियल जर घेतलं तर प्रत्येक मटेरियलची तुम्हाला थर्मल कंडक्टिव्हिटी वेगवेगळी दिसेल. आणि थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे आपण त्याला डिनोट केलेलं आहे के नी. तर ही थर्मल कंडक्टिव्हिटी काय इंडिकेट करते, तर थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे ती त्या मटेरियल मधून तो मटेरियल किती कॅपेबल आहे जास्तीत जास्त हीट ट्रान्सफर करण्यासाठी. समजतंय? मग तो जो थर्मल कंडक्टिव्हिटी जो काही नंबर असेल, जी काही त्याची व्हॅल्यू असेल, ती इंडिकेट करेल द कॅपॅसिटी ऑफ हीट ट्रान्सफर थ्रू दॅट मटेरियल. त्या मटेरियलची किती कॅपॅसिटी आहे, मटेरियलची कॅपॅसिटी हीट कंडक्ट करण्याची, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हीट किती लवकर त्या ठिकाणी पास होऊ शकते. समजतंय? हीट कंडक्ट होऊ शकते, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. मग त्याची जी कॅपॅसिटी आहे त्या मटेरियलची ती आपण या ठिकाणी थर्मल कंडक्टिव्हिटी के या पॅरामीटरनी आपण ती कन्सिडर करू शकतो किंवा ती मोजू शकतो. जर एखाद्या मटेरियलची थर्मल कंडक्टिव्हिटी चांगली असेल तर आपण काय म्हणू शकतो की त्या मटेरियल मधून हीट ट्रान्सफर ही अतिशय वेगाने किंवा लवकर आणि मोठ्या प्रमाणात ती हीट ट्रान्सफर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते त्या मटेरियलचा. तर एखाद्या मटेरियलची जर थर्मल कंडक्टिव्हिटी के कमी असेल तर आपण असं म्हणू शकतो की त्या मटेरियल मधून लवकर हीट ट्रान्सफर होणार नाही एका पॉइंट मधून दुसऱ्या पॉइंटला. समजतंय? म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी हा जो नंबर आहे के ची व्हॅल्यू ती काय इंडिकेट करते, द कॅपॅसिटी ऑफ द मटेरियल टू कंडक्ट द हीट. मग तो जो काही मटेरियल आहे तो किती प्रमाणात ती हीट कंडक्ट करू शकतो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, किती अमाऊंट मध्ये हीट ट्रान्सफर करू शकतो, किती फास्ट करू शकतो. समजतंय? ते इंडिकेट करण्यासाठी आपण हा थर्मल कंडक्टिव्हिटी के चा मदतीने आपण ती ठरवू शकतो. आता आपल्याला थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय त्याचे डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहूयात. तर या ठिकाणी आपण जो फॉर्म्युला काढलेला आहे या फॉर्म्युला जर आपण रिअरेंज केलं आणि या ठिकाणी जर के आपण जर पुटअप केला तर या ठिकाणी dx काय इथे छेदस्थानी, बरोबर. हा dx जर इकडे गेला तर q ला काय होईल, मल्टिप्लाय होईल. इमेजिन होत आहे या ठिकाणी तो q ला काय होईल, मल्टिप्लाय होईल. समजतंय? त्यानंतर या ठिकाणी dt टेम्परेचर डिफरन्स, हा जर dt तुम्ही जर काढला या ठिकाणी, मग dt जर दुसऱ्या साईडला नेला तर तो सिमिलरली या ठिकाणी तो a ला काय होईल, मल्टिप्लाय. म्हणजे या ठिकाणी शिल्लक करायला फक्त k. इमेजिन होते. मग हा झाला k चा फॉर्म्युला. समजतंय? मग ह्याच फॉर्म्युलावरून आपण थर्मल कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन तयार करू शकतो. मग आपण काय म्हणू शकतो, थर्मल कंडक्टिव्हिटी इज डिफाइन्ड ॲज amount of rate of heat transfer, किंवा या ठिकाणी के ची जी पहा या ठिकाणी मी तुम्हाला सिंपल सांगतो एकदम. हा के चा फॉर्म्युला आलाय के इज इक्वल टू, याला परत एकदा मी रिअरेंज करतो. या ठिकाणी के टाकून सुरुवातीला वाटत असतं के इज इक्वल टू समजतंय? हा फॉर्म्युला आला आपला के चा फॉर्म्युला. मग हा के इज इक्वल टू काय, क्यू इंटू dx अपॉन a इंटू dt. हा फॉर्म्युला तुम्हाला समजला. तर या ठिकाणी के इज इक्वल टू आपण काय घेऊ शकतो, क्यू घेऊ शकतो.
के इज इक्वल टू आपण काय घेऊ शकतो, क्यू घेऊ शकतो. समजतंय. कधी जर या ठिकाणी dx किती असेल 1 असेल, a किती असेल 1 असेल, dt किती असेल 1 असेल. मग जर आपण dx 1 घेतला, dx म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, त्या दोन पॉइंट मध्ये जे डिस्टन्स आपण घेतलं ते जर 1 घेतलं, 1 म्हणजे काय, युनिट घेतलं. आणि जर आपण क्रॉस सेक्शन एरिया की ज्याला क्रॉस करून ती ही पुढे जाते, तो क्रॉस सेक्शन एरिया जर आपण युनिट घेतला, युनिट म्हणजे 1 घेतला. सिमिलरली जे टेम्परेचर डिफरन्स आहे dt, तो जर आपण 1 घेतला, समजतंय. म्हणजे या ठिकाणी dt अपॉन dx म्हणजे काय, टेम्परेचर ग्रेडियंट. बरोबर, dt अपॉन dx म्हणजे काय, टेम्परेचर ग्रेडियंट. जर आपण dt अपॉन dx त्याला जर आपण 1 घेतला, समजतंय, dt अपॉन dx जो टेम्परेचर ग्रेडियंट आहे dt अपॉन dx त्याला जर 1 घेतलं, म्हणजे dt अपॉन dx 1 किती येईल, ज्यावेळेस dx आणि dt दोन्ही सेम असेल किंवा दोन्ही 1 असेल,